ओबीसी समाजाच्या नावाने लक्ष्मण हाकेने एक अजेंडा चालवायचे ठरवले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलायला लागले आहेत, आता तो दिवस जवळ आला आहे की या लक्ष्मण हाकेंचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला उघड करून सांगावे। लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची बदनामी सुरू आहे। लक्ष्मण हाके यांना विनंती आहे की जातीय द्वेष पसरवू नका। लक्ष्मण हाके यांचा अजेंडा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड करणार। ओबीसी समाजाच्या नावाने लक्ष्मण हाकेंनी एक अजेंडा चालवायचा ठरवलेला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या विरोधात ते ज्या पद्धतीने खालच्या भाषेत गरळ ओकायला लागलेले आहेत, आता तो दिवस जवळ आलाय की ह्या लक्ष्मण हाकेंचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला उघड करून सांगावं। लक्ष्मण हाकेंना सुपारी ज्या लोकांनी दिलेली आहे त्या लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रती एक भीती निर्माण झाली आहे की हा माणूस महाराष्ट्राच्या जनमानसावर अधिराज्य गाजवत आहे, प्रभाव गाजवायला लागलेला आहे आणि त्यांच्याकडचं सगळ्या धनगर समाज पॉझिटिव्ह बघतोय, मराठा समाज पॉझिटिव्ह बघतोय, इतर इस्लामिक समाज पॉझिटिव्ह बघायला लागलेले आहेत। ओबीसी समाजातल्या बहुतांश 12 बलुतेदार मायक्रो ओबीसी विश्वकर्मा समाजामध्ये शिंदे साहेबांच्या विषयी एक आपुलकी आत्मीयता तयार झालेली बघून, महाराष्ट्रात विकासाचा एक नवा पायंडा पाडलेला बघून त्यांच्याविषयी काही लोक षडयंत्र करायला लागलेले आहेत आणि षडयंत्राचा भाग म्हणून लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून शिंदे साहेबांची बदनामी सुरू आहे। लक्ष्मणला ही शेवटची माझी विनंती आहे की तुम्ही जातीय द्वेष पेरू नका। तुमचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या लोकांच्या पुढे उघड केल्याशिवाय मी राहणार नाही।